हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला होता। वसमत तालुक्यातील चोंढी फाटा या परिसरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची या शेतकऱ्यांची मागणी आहे। संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी नांदेड हिंगोली राज्य महामार्गावरती चोंढी फाटा परिसरामध्ये जे आहे ते आंदोलन करण्यात येते। आपण बघतोय की आंदोलनामध्ये काही संख्येने जे आहे ते शेतकरी उपस्थित झाले आहेत। विविध मागण्यासाठी डिझेल मिळावं, शेतकऱ्यांना खते मिळावेत आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासह विविध मागण्यासाठी जे आहेत ते शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेले आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत आणि कुठेतरी शेतकऱ्यांना जे आहे ते अंतर मशागतीसाठी कॅन ट्रॅक्टरऐवजी जे आहे ते कॅनमध्ये डिझेल देण्यात यावं। त्याचबरोबर जे हिंगोली जिल्ह्यात होणारा शक्तीपीठ महामार्ग आहे तो रद्द करण्यात यावा आणि डीएपी खत जे आहे ते मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करून यावं यासह विविध मागण्यासाठी जे आहे ते शेतकऱ्यांनी आंबा चोटीपाडा परिसरामध्ये आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आंदोलनामुळे जे आहे ते रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत आणि दुसरीकडे याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुरुंदा पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली।